जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 38वा श्लोक पाहत आहोत. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्तव्यं योगसंसिद्धाः कालेनात्मनि विद्यन्ति. या ठिकाणी इह पद मनुष्यलोकाचा वाचक आहे, कारण संपूर्ण पवित्रता या मनुष्यलोकातच प्राप्त केली जाते. पवित्रता प्राप्त करण्याचा अधिकार आणि अवसर मनुष्य शरीरामध्येच आहे. असा अधिकार कोणत्याही दुसऱ्या शरीरात नाही. वेगवेगळ्या लोकांचे अधिकारही मनुष्य लोकातूनच मिळतात. संसाराच्या स्वतंत्र सत्तेला मानल्याने तसेच त्याच्या पासून सुख घेण्याच्या इच्छेने संपूर्ण दोष पाप उत्पन्न होतात. तत्त्वज्ञान झाल्यावर जेव्हा संसाराची स्वतंत्र सत्ताच राहत नाही, तेव्हा सर्व पापांचा संपूर्णपणे नाश होतो आणि महान पवित्रता येते. म्हणून संसारात ज्ञानासारखे पवित्र करणारे दुसरे कोणतेही साधन नाहीच. संसारामध्ये यज्ञ, दान, तप, पूजा, व्रत, उपवास, जप, ध्यान, प्राणायाम इत्यादी जितकी म्हणून साधने आहेत, तसेच गंगा, यमुना, गोदावरी जितकी तीर्थ आहेत, ती सर्वच मनुष्याच्या पापाचा नाश करून त्याला पवित्र करणारी आहेत. परंतु सर्वातही तत्त्वज्ञानासारखे पवित्र करणारे कोणतेही साधन, तीर्थ नाही. ती सर्व तत्त्वज्ञानाची साधने आहेत आणि तत्त्वज्ञान हे सर्वांचे साध्य आहे. परमात्मा ती पवित्र आहेत. पवित्राणाम पवित्रम. याच परम पवित्र परमात्म्याचा अनुभव करणारा असल्याने तत्त्वज्ञानसुद्धा अत्यंत पवित्र आहे. योग संसिद्धाम हा ज्याचा कर्मयोग सिद्ध झाला आहे, अर्थात कर्मयोगाने अनुष्ठान संगोपांग पूर्ण झाले आहे, त्या महापुरुषाला योग संसिद्धम हा म्हटले आहे. 6व्या अध्यायाच्या 34 श्लोकात यालाच योगारूढ हा म्हटले आहे. योगारूढ होणे कर्मयोगाची अंतिम अवस्था आहे. योगारूढ होताच तत्वबोध होतो आणि तत्वबोध झाल्यावर संसाराचे संपूर्णपणे संबंध विच्छेद होतो. कर्मयोगाचे मुख्य तत्व आपले काही न समजता संपूर्ण कर्म संसाराच्या हितासाठीच करणे, आपल्यासाठी काही न करणे हे आहे. असे केल्याने सामुग्री आणि क्रियाशक्ती दोन्हींचा प्रवाह संसाराच्या सेवेत प्रवाह झाल्यावर मी सेवक आहे असा भावसुद्धा राहत नाही. अर्थात सेवक राहत नाही, केवळ सेवा राहते. अशा प्रकारे सेवा होऊन सेवेमध्ये लीन होतो, तेव्हा प्रकृतीचे कार्य, शरीर तसेच संसाराचे संपूर्णपणे वियोग होतो. योग झाल्यावर संसाराची संपूर्ण सत्ता राहत नाही, केवळ क्रिया राहते. यालाच योगाची संसिद्धी अर्थात सम्यक सिद्धी म्हणतात. कर्म आणि फलाच्या आसक्तीनेच योगाचा अनुभव येत नाही. वास्तविक कर्म आणि पदार्थाचे संबंध विच्छेद स्वतः सिद्ध आहे, कारण कर्म आणि पदार्थ तर अनित्य आहेत आणि आपलं स्वरूप नित्य आहे. अनित्य कर्माचे नित्य स्वरूपाला काय मिळू शकते? म्हणून स्वरूपाला कर्माद्वारा काही मिळायचे नाही. ते कर्मविज्ञान आहे. कर्मविज्ञानाचा अनुभव झाल्यावर कर्मफलाशी सुद्धा संबंध विच्छेद होतो. अर्थात कर्मजन्य सुख घेण्याची आसक्ती संपूर्णपणे समाप्त होते. जी समाप्त होताच परमात्म्याशी असलेल्या आपल्या स्वाभाविक नित्य संबंधाचा अनुभव येतो. जे योगीवान आहेत, योगविज्ञानाचा अनुभव होणेच योगाची संसिद्धी आहे. ज्या तत्त्वज्ञानाने संपूर्ण कर्म भस्म होतात, ज्यासाठी पवित्र करणारे संसारामध्ये दुसरे कोणते साधन नाही, त्याला तत्त्वज्ञानाला कर्मयोगी योग संसिद्ध झाल्यावर दुसऱ्या कोण्या साधनाशिवाय स्वतः आपणच तत्काळ प्राप्त करून घेतो. 34व्या श्लोकात भगवंतांनी सांगितले की प्रचलित प्रणालीनुसार कर्माचा त्याग करून गुरुजवळ गेल्यावर ते तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील. उपदेशन्ति ते ज्ञानम. गुरु
तर उपदेश देतील, परंतु त्यांचे तत्त्वज्ञान होईलच असे काही निश्चित सांगता येत नाही. कारण तरीही भगवंत या ठिकाणी सांगत आहेत की कर्मयोगाच्या प्रणालीने कर्म करणाऱ्या मनुष्याला योगसिद्धी मिळाल्यावर तत्त्वज्ञान होतेच. उपयुक्त पदात आलेले कालेन पद विशेष ध्यान देण्यासारखे आहे. भगवंतांनी व्याकरणाच्या दृष्टीने कालेन पद तृतीयमध्ये प्रयुक्त करून हे दाखवले आहे की कर्मयोगाचे अवश्य तत्त्वज्ञान अथवा परमात्मत्वाचा अनुभव होतो. स्वयं पद देण्याचे तात्पर्य तत्त्वज्ञानाला प्राप्त करण्यासाठी कर्मयोग्याला एखाद्या गुरूंची ग्रंथाची अथवा दुसऱ्या कोणत्याही साधनाची अपेक्षा नाही. कर्मयोगाच्या विधीने कर्तव्य कर्म करीत असतानाच त्याला आपोआप तत्त्वज्ञान प्राप्त होईल. आत्मनि विंदन्ति या पदाचे तात्पर्य तत्त्वज्ञानाला प्राप्त करण्यासाठी कर्मयोगाला कोण्या दुसऱ्या ठिकाणी जाण्याची जरुरी नाही. कर्मयोग सिद्ध झाल्यावर त्याला आपोआप स्वतःसिद्ध तत्त्वज्ञानाचा अनुभव येतो. परमात्मा सर्व ठिकाणी परिपूर्ण असल्याने आपल्यातही आहेत. जेव्हा साधक मी आहे रूपाने आपण आपल्याला मानतो तेथेच परमात्मा विराजमान आहेत. परंतु परमात्म्याशी विमुख होऊन संसाराशी आपला संबंध मानल्याने आपले आपणात स्थित असल्याने परमात्म्याचा अनुभव येत नाही. कर्मयोगाचे योग्यरीतीने अनुष्ठान केल्याने जेव्हा संसाराची संपूर्णपणे संबंध विच्छेद होतो, अर्थात संसाराची तादात्म्य, ममता आणि कामना समाप्त होतात, तेव्हा त्याला आपणालाच तत्त्वतः सर्व सुखपूर्वक अनुभव होतो. निर्द्वंद्वो हि महाभावो सुखम बद्धा प्रमुच्यते. परमात्म्याचे ज्ञान करणं निरपेक्ष आहे, म्हणून त्याचा अनुभव आपणातच होऊ शकतो. इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी कारणाने नव्हे. साधक कोणत्याही उपायाने तत्त्वज्ञानाला जाणण्याचा प्रयत्न करेना का, शेवटी तो आपणातच तत्त्वाला जाणेल. श्रवण, मनन इत्यादी साधने तत्त्वज्ञान प्राप्तीच्या मार्गात असंभावना, विपरीत भावना इत्यादी ज्ञान मार्गात येणाऱ्या बाधांना दूर करणारी परंपरागत साधने मानली जाऊ शकतात. परंतु बोध वास्तविक आपणतच होत असतो. कारण मन, बुद्धी इत्यादी सर्व जड आहेत. जडासुद्धा त्या चिन्मय तत्त्वाला कसे जाणता येणे शक्य आहे, जे जडाहून पूर्णपणे अतीत आहे. वास्तविक तत्त्वाचा अनुभव जडाशी संबंध विच्छेद झाल्याने होत असतो, जडाद्वारे नव्हे. जसे डोळ्यांनी संसाराला तर पाहता येणे शक्य आहे, परंतु डोळ्यांना पाहता येणे शक्य नाही. परंतु हे म्हणता येणे शक्य आहे की ज्याने पाहतो तेच डोळे आहेत. त्याचप्रमाणे सर्वांना जाणतो त्याला कशाने जाणले जाऊ शकते. विज्ञातारमरे केणं विजानीयात. परंतु ज्याच्यामुळे संपूर्ण वस्तूचे ज्ञान होते तेच परमात्मा होत आहे. कृष्ण भक्तांनो, आज खूपच आनंदाची गोष्ट आहे की आपला हा 200वा श्लोक आज संपत आहे आणि ही ज्ञानाची गंगा पूर्ण भगवद्गीता संपेपर्यंत चालू राहणार आहे. जय श्रीकृष्ण.